नमस्कार. आज महिन्याचा चौथा रविवार. आपण अंटार्क्टिकाचा प्रवास करीत आहोत. अंटार्क्टिका हे जगातील असं ठिकाण आहे की जे रम्य तर आहे, परंतु प्रत्येक क्षणी नवीन नवीन चमत्कार घडत असल्यामुळे तेथे सावधानतेनेच प्रवास राहायला हवे. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. बर्फावर चालणाऱ्या गाड्यांवर हलके सामान घेऊन जाऊ शकतो. या गाड्या चालविणे थोड्या सरावाने सहज शक्य होते, पण तरीही बरीच काळजी घ्यावी लागते. बर्फावरून गाडी उतरविताना काळजीपूर्वक हळूहळू चालवावी लागते. कधीही गाडीत पेट्रोल नसेल तर बॅरलमधले तेल तोंडाने ओढून काढू नये. त्याने तुमच्या छातीत किंवा फुफ्फुसात जाऊन श्वास घेणे कठीण होऊ शकते. या गाड्यांच्या पुढे कधीही उभे राहू नये. तुम्ही गाडी खाली येऊ शकता व तुमच्या पाठीच्या कण्याला इजा होऊ शकते. मोठमोठ्या खाई आणि जमिनीतली दरारे. अंटार्क्टिकामध्ये सगळ्यात मोठे संकट असते बर्फाने बनलेली खाई किंवा खड्डे. हे संकट तेव्हा जास्ती प्रमाणात येते जेव्हा हवेमध्ये मऊ बर्फ वाऱ्यामुळे उताराकडे वाहत जाऊन या खड्ड्यांवर आणि खाईवर जाऊन बसतो. तेव्हा ते एका सपाट मैदानासारखे वाटते. याची रुंदी एखाद्या नदीच्या पात्राप्रमाणे असते आणि खोली 10,000 फुटांपर्यंत असू शकते. बरेचदा अनुभवी लोक सुद्धा धोका खाऊन यात पडू शकतात. यात कोणी पडले तर त्याला वाचविणे अशक्यच आहे. त्याला निसर्गावरच सोडून द्यावे लागते. असे बोलले जाते की विविध प्रकल्पादरम्यान रशियाच्या 3 गाड्या भरून लोकांना बर्फात समाधी मिळाली आहे. त्यामुळे काळजी घेऊन चालणे हे सर्वात उत्तम असते. त्यासाठी काही सामान्य नियम आहेत. जेव्हा गाड्यांचा कारवा जात असतो तेव्हा त्यांनी बर्फाच्या गाड्यांचे निशाण बनलेल्या रस्त्याचाच प्रयोग करावा. त्यामुळे धोका होण्याचा संभव अगदी कमी होतो. जेव्हा गाड्या समुद्र तटावर पोहोचणार असतात तेव्हा अशा काही किंवा दरारे जास्ती असू शकतात. तेव्हा ते तिथे निशाण लावलेले असतात. त्यावरूनच अंदाज बांधून जावे लागते. जर तुम्हाला काही कारणांमुळे बर्फाच्या अज्ञानी प्रदेशात शोध कार्य करायला जायचे असेल तर तुम्ही एकाला पुढे पाठवून ते तपासायला सांगू शकता. त्याच्या कमरेला एक दोर बांधून त्याला पुढे शोध करायला लावावे. तो दोर सगळ्यांनी घट्ट पकडून ठेवावा, म्हणजे त्याच्या जीवाला धोका होणार नाही. आणि एका रांगेत सर्वांनी पुढे जावे. घाई करू नये. जर गाड्यांचा काफिला तिथून जाणार असेल तर हवाई परीक्षण नक्कीच करावे. त्यामुळे असलेले खड्डे आणि खाई तपासता येतात. GPS च्या साहाय्याने तिथे निशाण लावता येतात. अंटार्क्टिकाची हिरवी भाजी. आपल्या ताज्या जेवणातून आपल्याला व्हिटॅमिन C मिळत राहते. पण अंटार्क्टिकासारख्या भागात जेव्हा एक टीम विंटरिंग स्टे करायला जाते तेव्हा ताजे जेवण फक्त 2 महिनेच मिळू शकते. नंतर तेथील मैत्रीच्या वैज्ञानिक केंद्रात अंकुरित कडधान्य उपलब्ध करून दिले असते. त्याचे नियमित सेवन करावे. त्यात अंकुरित मूग, चणे, मसूर इत्यादी मिळू शकतात. रोजच्या सेवनाने स्कर्वी नावाच्या रोगापासून वाचू शकतो. तुम्ही विज्ञान केंद्रात उपलब्ध व्हिटॅमिन C च्या गोळ्यासुद्धा खाऊ शकता. स्कर्वीची लक्षणे दातांमधून रक्त येणे, जखमा लवकर न भरून येणे, बसलेल्या जखमा परत उघडून कातडीवर चट्टे पडणे, अंगाला खाज सुटणे आणि जखमा तयार होणे. मानसिक आणि भावनिक आव्हाने. जेव्हा आपण एका अज्ञात प्रदेशात कूच करीत असतो तेव्हा आपल्या टीमबरोबर आपण एक साहसी उद्देश घेऊन
प्रवास करीत असतो. त्यात आपल्यासोबत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना आणि त्यांची मानसिकता सांभाळूनच कार्य करावे लागते. यात लेखकाने श्री कौल यांच्या नेतृत्वाचे कौशल्य वर्णन केले आहे. टीम लीडर श्री कौल यांना काही कारणामुळे मॉरिशसला जहाज थांबवता आले नाही. अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जहाजाचे सामान समुद्रात बोटीने मागविले. त्यामुळे त्यांचा खर्च तर वाचलाच, शिवाय गोव्याला सगळेजण वाट बघत होते तेही वेळेत पोहोचल्यामुळे थांबले. जहाजाचा प्रवास वेळेमागे जात होता. त्यावेळेला त्यांनी नेतृत्व गुणाचा योग्य वापर करून कार्याचे नियोजन केले आणि आलेल्या संकटावर मात केली. जेव्हा अज्ञान प्रदेशात वैज्ञानिक शोध कार्य करायला जातात तेव्हा त्यांनी स्वतःच्या इच्छेने येणे आवश्यक असते, कारण संकटाची भीती असते. त्यावेळेला अशाच एका प्रसंगी श्री कौल यांनी सरळ सर्व सदस्यांची नावे लिहून लिस्ट लावून दिली आणि त्याच सदस्यांना पहाडावर हेलिकॉप्टरने नेले गेले. तेव्हा एकदा तंबू हवेमुळे फाटला, त्यामुळे परत जावे लागले. दुसऱ्या वेळी किराणा सामान कमी पडले म्हणून परत जावे लागले. तिसरी ट्रिप करावी लागली. त्याच दिवशी पुन्हा तंबू उभारला गेला. किराणा सामान सुरक्षित जागी ठेवले गेले, अन्यथा वाया गेले असते. थकलेल्या टीमला परत कामाला लावले गेले. हेच नेतृत्व गुणाचे कौशल्य आहे. जे होऊ शकतं ते. अंटार्क्टिकाला जाणाऱ्यांनी सतत हे लक्षात ठेवायला पाहिजे. अंटार्क्टिका एक भयानक ठिकाण आहे, जे की कधीही कुठेही कोणतेही संकट येऊ शकते. अंदाज बांधून निघून जाईल, तयार होऊन जाईल असे चालत नाही. नेहमी तयारीत असतो त्याचप्रमाणे तयार होऊन बाहेर पडले पाहिजे, अन्यथा 100% जीवाशी गाठ असते. यात काही अनुभव सांगितले आहे. एक दिवस चांगल्या वातावरणाच्या दिवशी 3 लोक मैत्री वैज्ञानिक केंद्राच्या बाहेर काही काम करायला गेले होते. जाताना त्यांनी 3 गाड्या घेऊन गेले आणि ते तिघेही 3 दिशेने निघाले. त्यांच्या जवळील रेडिओ उपकरणाद्वारे संचार संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे अपघात घडला असता. हे तर चांगले झाले की त्यांच्यावर काहीही संकट आले नाही. आपत्कालीन सामान व्यवस्थित नेले गेले नव्हते. 2-3 दिवसांचे जेवण सोबत ठेवायला हवे होते, तरीही ते त्यांनी केले नाही. थोडक्यात ते लोक वाचले. त्या दिवशी दुर्घटना झाली नाही. एकांताची महान संधी. अंटार्क्टिका हे एक रोमांचक आणि रहस्यमय ठिकाण आहे. तिथे जाणाऱ्या प्रत्येक सदस्याला विशिष्ट उद्देशाने नेले असते. काम माहीत असते, प्रशिक्षण पण दिले असते, परंतु एका घोर एकांतवासात जावे लागते. 24 तास पूर्ण रात्र असते. थंडी, वादळ, बर्फ यात राहावे लागते. म्हटले तर सुंदर एकांतवास किंवा मानसिक स्वास्थ्य खराब करणारा काळ. एक सुंदर उदाहरण देतो. हवालदार सुलतान सिंग जनरेटर रिपेअर करण्याचे व्यवस्थापनाचे काम दिले गेले होते. दिवसभर खूप सिगारेट प्यायचा. त्याने टेप रेकॉर्डरवर खूप सारे गाणे रेकॉर्ड करून नेले होते. तो रात्रंदिवस ते गाणी ऐकायचा, भजने ऐकायचा. असे त्यानंतर प्रत्येक भजन गुणगुणायला लागला. नंतर हरियाणवी हिंदीमध्ये भजन तयार करायला लागला. लेखकाकडून त्याच्या शुद्ध लेखनाच्या चुका दुरुस्त करायला लागला. लिहिता लिहिता भजनांची संख्या 50च्या वर गेली. मग मांसाहार बंद केला, सिगरेट पिणे सोडले. भजने टीमच्या लोकांना गाऊन दाखवायला लागला. विंटरिंग टीमचा काळ संपला. सुरुवातीला 3 जनरेटर काम करीत होते. जाता जाता 10 जनरेटर सुरू करून दिले. गेल्यावर
लोकगीतांच्या चालीवर आपली भजन लोकांना म्हणून दाखवू लागला. दिल्लीतील एका ऑडिओ कंपनीने त्याची कॅसेट काढली. तो सर्वांपुढे एक आदर्श उदाहरण ठरला. जहाजात झोक्यासारखे वाटणे. जहाजात प्रवास करताना जेव्हा समुद्र खवळलेला असतो तेव्हा दोन्ही बाजूंनी जहाज झुलते, आडवे पण डोलते आणि पुढे मागे पण डोलते. यामुळे सर्वांची हालत खूप वाईट होते. उलट्या होणे, नॉशिया येणे, भूक न लागणे असे कितीतरी अनुभव येत असतात. एक दिवस जहाज पिचिंग या पद्धतीने वर खाली व करत होते. जहाजाचे टोक एकदम खाली, खूप खाली जात होते, नंतर एकदम वर येत होते. दोघे डेकवर गेले, स्वतःतच रमले. अचानक संकटकालीन भूपू वाजायला लागला. मागे वळून बघितले तर ते दोघे डेकवर आपल्यातच रमलेले होते. आम्ही सर्व जीवाच्या आकांताने त्यांना बोलवत होतो, तरी त्यांना ऐकू येत नव्हते. कॅप्टन रागावले. त्यांना कॅप्टनच्या पुढे उभे करण्यात आले. अशा भयानक परिस्थितीत जर कोणी समुद्रात पडले तर त्याला वाचवू शकत नाही. 40चा चक्कर. सगळी पृथ्वी ही रेखांश आणि अक्षांश या 2 मापात मोजली जाते. भारतातून निघाल्यावर भूमध्य रेखा 0 डिग्री लॅटिट्यूडवर आहे, तर उत्तर ध्रुव 90 डिग्री लॅटिट्यूड आणि दक्षिण ध्रुव 90 डिग्री लॅटिट्यूड दक्षिण दिशेला आहे. अंटार्क्टिकाचा प्रवास करताना मात्र तुम्हाला 40 डिग्री दक्षिण लॅटिट्यूड या पद्धतीने प्रवास करावा लागतो. हा नागरिकांसाठी नेहमीच भीतीदायक राहिला आहे, कारण या प्रदेशात नेहमी विकराल लाटांनी समुद्र भरलेला असतो. कारण इथे समुद्रच समुद्र आहे, जमीन कुठेच नाही. त्यामुळे हवेला कुठेही अडथळा नसतो, म्हणून हवा वेग पकडते. दुसरे, अंटार्क्टिका महासागरातील पाणी थंड आणि इतर सागराचे गरम पाणी यात मिसळल्यामुळे सागर नेहमीच खवळलेला असतो. जहाजातील प्रवाशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होते. कुठलेही सामान जागेवर राहत नाही. टेबल खुर्च्या वाटेल तशा आडव्या तिडव्या पडतात, फेकल्या जातात. प्रवासी एका जागेवर राहत नाही. हा 4-5 दिवसांचा प्रवास सर्वांसाठीच खूप कठीण काळ असतो. जहाजातील सगळे सामान इतस्ता फेकले गेलेले असते. बरेचदा जर डॉक्टरच आजारी पडले तर बाकीच्यांची काय अवस्था होईल ही कल्पनाच केलेली बरी. सागर तटावरील धोके. अंटार्क्टिका सागरात सतत नवीन अनुभव येतात आणि गंभीर परिस्थितीशी सामना पण करावा लागतो. मार्च 1996 साली मैत्रीमधील नवीन टीम आली होती व जुनी टीम आपापले काम संपवून जाण्यासाठी जहाजावर पाळीपाळीने चढत होते. जहाज एका मोठ्या आईस शेल्फवर उभे होते. जहाजात आणि आईस शेल्फमध्ये 5 मीटर मोकळे पाणी होते. प्रत्येक जण पाळीपाळीने जहाजावर लटकलेल्या जाळीदार बादलीत उभे राहत होते आणि जहाजावर चढत होते. शेवटी दोन्ही टीमचे कॅप्टन खाली उरले. मेजर अब्राहिम आणि मेजर मीना हे दोघेच खालती उरले होते. बादली खाली गेली. अब्राहम वर चढले आणि जोराचा आवाज झाला आणि मेजर अब्राहिम समुद्रात उणे 2 डिग्रीच्या खाऱ्या पाण्यात फेकले गेले. शेल्फ तुटल्यामुळे बादलीला जोरदार झटका बसला होता. क्रेन ऑपरेटरने जेव्हा जहाजातून हे बघितले तेव्हा त्याला पाण्यात एक हात वर दिसला. त्याने ताबडतोब बादली खाली फेकली. जवळ जात मेजर अब्राहम दिसले. मेजर मीना यांनी त्यांना खाली वाकून त्यांच्या कमरेला घट्ट धरले, पण पाण्यात पडल्यामुळे त्यांचे कपडे बूट भिजले होते आणि ते निर्जीव झाले होते. त्यामुळे खूप जड झाले होते. सर्वांना
त्यांना आत घ्यायला खूप कष्ट पडले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना 20 मिनिटं गरम पाण्याच्या शॉवरखाली अंघोळ घालण्यात आली. नंतर खूप गोड केटल भरून गरम गरम चहा पाजण्यात आला. तेव्हा त्यांचा जीव आला. किनाऱ्यावरील छोट्या छोट्या गोष्टी. जहाजावरून बर्फावर उतरण्याचा आमचा पहिला अनुभव. मी व जावेद निसर्ग सौंदर्य बघायला आणि फोटो काढायला खाली उतरलो. तेव्हा आम्हाला बर्फात रुतलेले काहीतरी दिसले. आम्ही उकरून बघितले तर ते फोटोचा रोल होता आणि पोळ्यांचे पाकिट मिळाले. जहाजावर उघडून बघितले. आज 8 वर्षानंतरही पोळ्या ताज्या होत्या आणि रोल भारतात आल्यावर डेव्हलप केले तर त्यात दुसऱ्या अभियानाचे फोटो होते. आम्ही ठरलेल्या वेळेत परत आलो आणि जहाजावर आल्यावर अंगाचा बर्फ झटकला तर कपडे कोरडेच होते. जहाजावर सर्व आल्यानंतर चालकाला वाटले की अजून कोणीतरी जमिनीवर राहिले आहे. त्याला वाटले कुणीतरी भटकले. तेव्हा त्याने बचाव कार्यासाठी काही लोकांना पाठवायचे ठरवले. परंतु अगोदर दुर्बिणीतून निरखून बघितले तेव्हा त्याला कळले की हे एम्पेरर जातीचे पेंग्विन पक्षी होते. आजच्या भागात एवढेच. भेटूया पुढच्या महिन्याच्या 4थ्या रविवारी अंटार्क्टिकाबद्दल